नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत वास्तुशास्त्र. आज आपण बघणार आहोत मातीचा पोत कसा असावा, कोणत्या प्रकारची माती असावी, प्लॉटचं वर्णन कसं असावं, दिशा कशा निवडाव्यात. तर प्लॉट हा शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असावा, म्हणजेच त्याचे प्लॉटचे चारही कोपरे 90 डिग्रीमध्ये असावे. हा प्लॉट सर्वोत्तम मानला जातो. लांबी रुंदी जर समान असेल तरीही हा प्लॉट चांगला आहे. लांबी रुंदी जर कमी अधिक प्रमाणात असेल, म्हणजेच आयताकृती असेल, लांबीला लांबी आणि रुंदीला रुंदी जर समान असतील तर हा देखील प्लॉट चांगला असतो. जास्त कोण असतील प्लॉटला तर शक्यतो त्याच्यावरती बांधकाम करू नये, किंवा अगदी करायचंच झालं तर त्या प्लॉटच्या जेवढे कोण आहेत ते सगळे सोडून मध्ये एक आयत असा निर्माण करायचा की ज्या पद्धतीनं त्याचे फक्त 4 कोपरे तयार होऊ शकतील 90मध्ये, आणि बाकीचा जो भाग आहे तो तुम्ही कट करून तुम्ही त्याची गार्डन वगैरे करू शकता. अशा पद्धतीनं आयताकृती किंवा चौकोनी प्लॉट निर्माण करून तुम्ही त्याच्यावरती बांधकाम केलं तरी चालू शकेल. त्यानंतर गोमुखी प्लॉट हा रेसिडेन्शियलसाठी खूप उपयुक्त आहे. गोमुखी म्हणजे रस्त्याच्या बाजूनं थोडासा निमुळता आणि आतल्या बाजूला थोडासा मोठा असा जर प्लॉट असेल तर तो राहण्यासाठी खूप तिथली वास्तू चांगली समजली जाते. याच्या उलट रस्त्याकडचा पार्ट जर म्हणजे बाजू जर मोठी असेल आणि आतली बाजू जर लहान असेल तर त्याला आपण व्याघ्रमुखी प्लॉट म्हणतो, आणि व्याघ्रमुखी प्लॉट हा राहण्यासाठी उपयुक्त नाही आहे. भले तो बाकीचा किती जरी चांगला असला तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतातच. वास्तूच्या चारी बाजूला जर रस्ते असतील, असं थोडंसं कठीणच आहे, पण जर एखादी तशी वास्तू असेल जिथं चारी बाजूनं रस्ते आहेत तर ती सर्वोत्तम समजली जाते. वास्तूच्या पूर्वोत्तर बाजूला जर 2 रस्ते असतील तरीही ती वस्तू चांगली आहे. थोडंसं दक्षिण आणि पश्चिम दिशेला जर रस्ता असेल वास्तूच्या तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही दिशा निवडता त्यावेळेला तुम्ही जे मोबाईलवरती ॲप असतं ह्याच्यातून शक्यतो निवडू नका, किंवा सूर्य उगवतो ती पूर्व दिशा असं समजून जर आपण दिशेचं कॅल्क्युलेशन केलं तर ते जास्तीत जास्त चुकण्याची शक्यता असते. त्यापेक्षा कुणाकडून तरी तात्पुरतं का असेना पण ते ऑइल बेस्ड होका यंत्र जे असतं ना, तर ते होका यंत्राचा वापर करून दिशा परफेक्ट करा. ते होका यंत्र तुम्हाला नीट बघता पण येणं गरजेचं आहे. आपण जर विचित्र पद्धतीनं जर ते धरलं तर ते चुकीचं रिडिंग देखील दाखवू शकतं. त्यामुळे एक तर जाणकार व्यक्तीकडून ते समजून घ्या, किंवा वास्तुतज्ञ जी व्यक्ती आहे त्याच्याकडून ते तुम्ही काम करून घेऊ शकता. व्यवस्थितपणे दिशा असणं गरजेचं आहे, कारण जर मुख्य दिशा या उपदिशा बनल्या गेल्या आणि उपदिशा या मुख्य दिशा बनल्या गेल्या तरीही वास्तूमध्ये फार मोठे दोष निर्माण होतात, आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला फक्त वाटतं की सूर्य पूर्वेला उगवतो, पण दक्षिणायन आणि उत्तरायण याच्यामध्ये सूर्य कधी या टोकाला जातो कधी या टोकाला जातो, त्यामुळं दिशामध्ये बदल पडू शकतो. तर कृपा करून होका यंत्राचा वापर ऑइल बेस्ड जे आहे ते प्रॉपर वापरा. त्यानंतर काळी जमीन ही बांधकाम करण्यासाठी वर्ज्य सांगितलेली आहे. मुरमाड जमीन जी आहे ती बांधकामाला सगळ्यात चांगली आहे. ज्याचा पाया वरती आहे अशी जमीन तुम्हाला बांधकामासाठी खूप चांगली आहे. ज्याचा पाया 8 ते 10 फुटाच्या जर पुढं असेल
तर असं जमिनीमध्ये वास्तू बांधणं योग्य नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही काही टेस्ट करू शकता. त्या जो तुमचा प्लॉट आहे त्या प्लॉटच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा मध्यभागामध्ये 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट असा तुम्ही खोल खड्डा खणून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि एक 10 मिनिटानं बघायचं की त्या पाण्याची लेवल. जर पाण्याची लेवल जर खूप खाली गेली असेल तर अशा प्लॉटमध्ये घर बांधणं योग्य नाही आहे. जर पाणी आहे तेवढंच असेल तर खूप चांगले आहे, तो प्लॉट चालू शकतो बांधकामासाठी. आणि जर पाणी थोडंसं खाली गेलं असेल तरीही ते चालू शकतं. त्यानंतर मातीचा जो गंध आहे म्हणजे वास जो आहे त्या वासावरून सुद्धा तुमची तो प्लॉट किंवा जमीन जी चांगली आहे की नाही हे तुम्हाला कळू शकतं. त्याचा जर मद्यासारखा म्हणजे दारूसारखा वास येत असेल किंवा मांसासारखा जर वास येत असेल तर अशा जागेमध्ये वास्तू बांधणं योग्य नाही आहे. ज्याची चव गोड किंवा चांगली लागेल मातीची तर अशा ठिकाणी तुम्ही प्लॉट जर असेल तर तुम्ही वास्तू बांधणं तुम्हाला योग्य आहे. त्याचबरोबर ज्या प्लॉटमध्ये काटेरी झाडं उगवून आलेली आहेत तर इथं देखील तुम्हाला शक्यतो बांधकाम करणं योग्य नाही आहे. परंतु जिथं तो पिंपळ, उंबर, वड, लिंब, आंबा अशी किंवा काही फुलं झाडं जर आली असतील तर या ठिकाणी तुम्ही बांधलं तर चालू शकतं. प्लॉटच्या जवळपास जर शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा हॉस्पिटल जर असेल किंवा असं मोठं सरकारी काहीतरी एखादी गोष्ट असेल तर त्या ठिकाणी जवळपासच्या एरियामध्ये सुद्धा बांधणं थोडंसं त्रासाचं होऊ शकतं. त्याचबरोबर घराच्या जवळपास मंदिर असेल तरीही त्या ठिकाणी वास्तूचं बांधणं योग्य नाही आहे. आणि ज्या मंदिराची सावली आपल्या वास्तूवरती पडते अशा ठिकाणी तर अजिबात वास्तू बांधण्याला योग्य नाही आहे. त्यानंतर त्रिकोणी जी प्लॉट असतील तर त्रिकोणी प्लॉटमध्ये सुद्धा वास्तू बांधणं योग्य नाही आहे. पंचकोणीमध्ये नाही आहे, षटकोणीमध्ये पण नाही आहे. तर अशा ह्या वास्तूच्या काही टिप्स आहेत. मुळात ज्या प्लॉटमध्ये किंवा ज्या जुन्या वास्तूमध्ये मानवी हाडं जर सापडली तर त्या ठिकाणीसुद्धा वास्तूचं बांधणं योग्य नाही आहे. त्याचबरोबर ज्या प्लॉटवरती किंवा ज्या घरामध्ये आत्महत्या झालेली आहे किंवा जाळून कुणीतरी घेतलं असेल किंवा जाळलं असेल, मारलं असेल, खून केला असेल अशा ठिकाणच्या जागेमध्ये सुद्धा वास्तू बांधणं चुकीचं ठरेल. त्याचबरोबर निपुत्रिकाच्या ठिकाणीसुद्धा म्हणजे एखाद्याला मूल नसेल, अपत्य नसेल आणि जर त्याची जमीन असेल किंवा प्लॉट असेल किंवा अजून काही असेल आणि जर ती तुम्हाला मिळाली असेल किंवा तुम्ही विकत घेतली असेल तर अशा ठिकाणी वास्तू बांधणे देखील त्रासाचं ठरू शकतं. किंवा काही व्हायब्रेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी अशा आढळतील त्या वास्तूमध्ये की ज्या निगेटिव्ह आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला वास्तूचं बरोबर बांधणं योग्य नाही आहे. हे एवढं तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. तर एवढं सगळं वास्तूचे विचार करून तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. तरच, कारण आपण लाखो करोडो रुपये घालून आपण वास्तू बांधतो की ज्या वास्तूमध्ये आपल्याला एक आनंद मिळावा, सौख्य लाभावं यासाठी. आणि जर तिथं एवढं करूनसुद्धा जर आपल्याला जर छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर आपण दुर्लक्ष करू तर नंतर तुम्हाला आयुष्यभर पस्तावण्याशिवाय पर्याय नाही आहे दुसरं. त्यापेक्षा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून, माहितगार व्यक्तीकडून, तुमच्या वास्तू कन्सल्टंटकडून योग्य ते मार्गदर्शन करून घ्या आणि मग तुम्ही वास्तू बांधा. तुम्हाला तिथे नक्कीच सौख्य लाभेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल माझ्या एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, सर्वांना खूप खूप धन्यवाद.
बेस्ट लक. थँक्यू.